नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। ना हरकत दाखल्याच्या नावाखाली लाचखोरी, तारापूरच्या महिला सरपंचांना एसीबीने रंगेहात पकडले। पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच संध्या संजय पागधरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। एका व्यावसायिकाला ना हरकत दाखला देण्यासाठी सुरुवातीला 5,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। तडजोडीनंतर 4,000 रुपये लाच आणि 1,000 रुपये ग्रामपंचायत पावतीसाठी मागितल्याचे निष्पन्न झाले। ही कारवाई 13 मे रोजी तारापूर ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून करण्यात आली। तक्रारदार आणि त्यांच्या बहिणीला डाय मेकिंग व्यवसायासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत कर्ज घ्यायचे होते। त्यासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पालघर एसीबी पथकाने पंचासमक्ष कारवाई केली असून तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे पुढील तपास करत आहेत। विशेष म्हणजे जनतेने विश्वासाने निवडून दिलेल्या पदावर असताना समाजाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते। चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा मोह अखेर अडचणीत असतोच। कायदा आपले काम करत असतो आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांच्या हातात शेवटी बेड्या पडतात। त्यामुळे चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता प्रामाणिकपणे काम करत गाव आणि समाजाच्या विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।